N3 ग्रामर भरपूर स्टुडंटचे मेसेजेस होते, प्लीज N3 ग्रामरवरती व्हिडिओ बनवा. तर हा माझा रेग्युलर क्लासमधला व्हिडिओ आहे. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे JLPT मराठीमध्ये. सो आजचा व्हिडिओ हा माझा क्लास रेकॉर्डिंग आहे. रेग्युलर क्लासमधला व्हिडिओ हा मी खास तुमच्यासाठी टाकते, JLPT N3चं ग्रामर. तर यामध्ये माझ्या स्टुडंटचे आवाजही तुम्हाला ऐकायला मिळतील. सो तुम्हाला त्यामधून त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर तसेच प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असतील. सो तेही क्लिअर होतील आणि प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. सो गांबात्ते कुदासाय मिनासान. आणि मला खूप छान वाटेल की हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी खूप फ्रुटफुल ठरला तर. ठीक आहे, सो चला स्टार्ट करूयात N3 ग्रामर. आणि हो, वेगवेगळे ग्रुप आहेत, तर हा 5 नंबरचा ग्रुप आता सध्या स्टार्ट होतोय. तर साधारणतः एक 34 नंबरचा ग्रामर पॅटर्न, पण मी 1, 2, 3, 4 असे नंबर्स दिलेत. ठीक आहे, सो चला आपण बघूयात आणि सुरुवात करूयात ग्रामर शिकायला. अतिशय सोपं आपल्या मराठी सारखंच ग्रामर आहे. ठीक आहे. इचिबान देस, इचिबान वा नानी नानी कुराई तो का गुराई देस. हा शब्द ऐकलाय ना सगळ्यांनी, कुराई गुराई. येस येस. हा, म्हणजे आपण म्हणायचं इचिजिकान गुराई खाकारी मास, गोरो कोरो, सेम त्याच्यासारखाच आहे. तर N3 ला हा खूप इम्पॉर्टंट ग्रामर पॅटर्न आहे. सो याचं थोडक्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते कसं असणार आहे, की मिनिंग काय आहे. की म्हणजे आपण म्हणतो ना की इतक्या प्रमाणात एखादा आपल्याला अंदाज सांगायचा असतो, इतकं त्यासाठी वापरला जातो. सो ज्यावेळेस आपण काय म्हणत एक्झाम्पल पाहू त्यानंतर आपल्याला खूपच जास्त लक्षात येईल ते. सो यामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ती साधारणतः व्हर्बचा डिक्शनरी फॉर्म जो आहे तो निगेटिव्ह वगैरे याच्यामध्ये. सो इताई, इताई कुराई म्हणजे दुखेपर्यंत, म्हणजे आपल्याला पेन होतो ना तिथपर्यंत. किंवा इकेनाई कुराई म्हणजे जाणार नाहीये इतकं. मग त्याच्या पुढे एखादं सेंटेन्स असेल. त्यानंतर ई ऍडजेक्टिव्ह असेल तर डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे. सामुई कुराई देसते मिनासान. सामुई कुराई म्हणजे समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलोत, एखाद्या घरामध्ये गेलो. आता समजा माझी ही रूम आहे, सामुई कुराई देस म्हणजे थंडीसारखी अगदी त्या रूम मध्ये काय ऍटमॉस्फिअर आहे, वेदर आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे का. सो नो तो ना ऍडजेक्टिव्ह देस नाही. शिजुकाना कुराई, यामध्ये शिजुकाना देस ने ना ऍडजेक्टिव्हला आहे अशीच कनेक्टिव्हिटी लागणार आहे. आणि नाऊन बरोबर सोनोमामा देस ने कोदोमो कुराई देस. ई देस का. साधारणतः हे अशा पद्धतीचे फॉर्म होणार आहेत. आता आपण रेईबुन ओ मिते किमाशो, ज्या मिते किमाशो ज्या इचिबान सायशो निकिता सान योमिमासने. निकिता सान कोनो कांजी वा दायजोब देस का. नाही सेन्से. हा, कोनो कांजी वा नामिदा नो कांजी देस. नामिदा. नामिदा गा देरो कुराई उरेशी कात्ता. ओ सो नान देस का. ज्या दो यू इमी देस का. म्हणजे डोळ्यातनं इतकं डोळ्यातनं पाणी आलं आनंदामुळे. हा, म्हणजे मला इतका आनंद झाला की डोळ्यातून पाणी आलं. इदेस का. नामिदागा देरू कुराई उरेशी कात्ता देस. एक कुराई ग्रामर पॅटर्न मधला आहे ना, एक साधा तुम्हाला हे सांगू का, शक्यतो तुमच्या फिलिंग्स ज्या असतात ना त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजे खूप भावनिक होऊन तुम्ही बोलत असता, ती एक डिग्री तुम्ही सांगत असता की इतकं म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी आलं, मला रडू आलं, मला भावना अनावर झाल्या, मला इतकं आश्चर्य वाटलं. आता आश्चर्य वाटणं, आनंद होणं ह्या कसल्या गोष्टी आहेत, फिलिंग्स आहेत की नाही तुमच्या. सो सोनोतो किंवा मग कुराईचं काय माशो ओनाजी ओना मोहितोच बुंपो पातान मो आरिमास. इदेस का. याच्यासारखाच अजून एक ग्रामर पॅटर्न आहे जो आपण नेक्स्ट बघणार आहोत. बट शक्यतो कुराई हा तुमच्या फिलिंग्स ज्यावेळेस तुम्ही सांगत असताना त्याची डिग्री सांगता त्यावेळेस वापरायचा. बाकीची पण उदाहरण बघितलं ना की तुमच्या लक्षात येईल. तर इथं काय सांगितलंय, नामिदागा देरू कुराई उरेशी कात्ता म्हणजे मला इतका आनंद झाला, मी इतकी हॅपी झाले, उरेशी झाले की माझ्या डोळ्यातून पाणी आलं. सो कधी होणार आहे असं सांगा बरं, कधी होतं, कधी होणार आहे. मग मला हेच अपेक्षित होतं. एन्सान देस योने एन्सान इतेन सोतो रे तारामो सो देस ने नामिदागा देरू कुराई उरेशी देस योने मिनासान. सो देस ने जा इशोकेनमे नि गांबारिमाशो.
Ni ban desu. Ni ban wa Harshada-san yomimasu. はい。行きたくないくらい。行きたくないくらい。दोन कुठली खांजे बघा बरं, बघितल्यागत वाटते आतापर्यंत. मला तर बरं बाकीच्यांना पण आठवतीये. चुकारे ते मास. कोण? नीलसाने. कुणी सांगितलं? मला काय झाले माहितीये का, मला तुम्ही सांगताना ना तुम्ही दिसत नाही कुणी, त्यामुळे मला कळत नाही कुणी सांगितलं. बट नयनसांनी सांगितलं. ओके हा. चुकारेरूचीच कांजी आहे मिनासान ओबोयते ओयते कुदासाई ई देसियो ने. छानच. इकी ताकून नाही कुराई चुकारेते इमास म्हणजे काय असेल? जाऊ वाटत नाही, एवढं कंटाळा आलाय. हा, एवढी मी थकली, एवढा मला कंटाळा आलाय की मी आता जाऊच शकत नाही. बास, इनफ आता. म्हणजे आता आरुकूचं पण होऊ शकतं ना. आरुकी ताकून नाही कुराई चुकारे ते मास ही देस नाही मिनासान. म्हणजे मी चालूच शकत नाही, इतकी दमली आता. बास, स्टॉप आता, स्टॉप. ओके देस का? ज्या यामध्ये पण काय तुमच्या स्वतःच्या फिलिंग्स आहेत ना. नाही मी चालू शकत, एवढी दमली आहे मी. ज्या सोनो आतो वा मो सांबान मो देसियो ने सांबान वा नयनसान योमिमास. इचिजिकान कुराई माचिमास्ता. सो नान देस का? दो यू इमी देस का? मी खूप जवळजवळ 1 तास वाट बघत होतो. हो, इचिजिकान गुराई माचिमास्ता. मग कसा असेल? हॅपीनेस असेल का? केवढा असेल? इचिजिकान कुराई माचिमास्ता. सो देस ने इचिजिकान गुराई मोचुकाई मास यो मिनासान. दाकारा कुराई गुराई बोथ कधी कधी वापरलं जातं. सो मिनिंग सेमच आहे दोन्हींचं. ठीक आहे. इचिजिकान गुराई माचिमास्ता असं पण म्हणू शकता. सो मी 1 तासभर थांबलो. टायमिंग असेल तेव्हा गोरो लागतं. हा, पण इचिजिकान गोरो खाकारी म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली मला एवढा लागेल तेवढा लागेल तो वेळ सांगतो ना. बट या ठिकाणी तुम्ही काय सांगताय की इतक्या प्रमाणात तुम्ही एखादी गोष्ट जी आहे ना त्याबद्दल तुम्ही बोलताय. हा, मग म्हणून या ठिकाणी कुराई गुराई असं वापरलं जातं. ज्या इकिमा शोक्या चुगी देस ने चुगी वा मिनासान बुन ओचुकुरिमास ई देस का? कुरेवा नान देस का? नामिदागा देरू कुराई. सो देस ने नामिदागा देरू कुराई. तुम्हाला जर काही एक्सपिरियन्स असेल, काही सेंटेन्स तुम्हाला बनवावंसं वाटेल ते तुम्ही बनवायचं की डोळ्यातून पाणी आलं इतकं काय झालंय. त्यानंतर चुकी वानान देस का नाही? शिनो कुराई. हसो देस ने. म्हणजे आता मला असं वाटतं मी मरतीयच की काय आता. शिनो गुराई कसला एक्सपिरियन्स घेतला असेल? जा सोनो आतो. हो, अगदी बरोबर चालू शकतं. रोलर कोस्टरचा जो एक्सपिरियन्स आहे तो अगदी चालू शकेल तिथे. जे सोनो आतो कोण 2 ना कांजी देस का? कुणी येतंय त्या कांजीच्या जवळ? घाबरतो त्याची. बरोबर, कोवाई ई देस यो ने. कोवाई सुबाराशी. कुठली कांजी आहे? कोवाई. म्हणजे काय घाबरणं. कोवाई गुराई काय असू शकेल? अचानक टायगर किंवा समोर आलं तर स्कॅरी झालं तसं. किंवा अंधार खूप डार्क झालेला आहे. कोवाई गुराई कुराकून आत्ता म्हणजे भीती वाटेल इतकं डार्क झालं किंवा एवढा अंधार पडला. ही देस का? जमीना संगांबात्ते कुदासाय कोण मित्सुन नाकाते हितो चुबून ओचुकुत्ते कुदासाय ई देस का? जा गांबारी माशो. असं होऊ शकतं का की नामिदागा देरू कुराई के गाव शिमाशिता. सो देस ने चालू शकेल ना. म्हणजे इतकं नाही. बट या ठिकाणी कसं नामिदागा देरू कुराई
म्हणू शकता का? म्हणजे मला इतकं दुखतंय की पार डोळ्यातून पाणी आलं. हाय हाय हा इता कात्तान देसने हाय. अजून कुणी बनवलंय?じゃあ皆さんできましたかな? बघा अजून कुणी बनवलंय तुम्ही सांगा. जस्ट मी सांगते या ठिकाणी नामिदागा देरू कुराई काय असू शकेल अजून? नामिदागा देरू कुराई. क्यो नो आसा वा मो एइगा ओ मिनी इकिमाशिता. सोनो एइगा वा नामिदागा देरू गुराई वाराई माशिता यो ने. मो वारात्ते मो सो देसु ने. नामिदागा देरू गुराई वाराई माशिता.いいですか? じゃあ死ぬぐらいは何ですかね皆さん. काय असू शकेल? आपल्याला असं कधी वाटतं बापरे थाकसांता बेते शिनुगुराई दात्तान देस. एवढं मी खाल्लं की आता मला असं वाटतं बास आता मी जातेच आता. हा किंवा एवढी मी हसले की असं वाटतं आता जातं. आपल्याला होतं ना नाही नाही बास आता बास बास बास. बऱ्याच वेळा तर असं होतं ना काही कॉमेडी मूव्ही बघितल्यानंतर. सो त्यावेळेस पण वापरू शकता. शिनुगुराई ओमोशिरो कात्ता देस.じゃあいいですか? できましたかな? असं येऊ शकेल का म्हणजे शिनो कुराई सामुकुते सोतोनी. म्हणजे मला एवढे थंड होतं वातावरण म्हणजे आपण बोलतो लाईक होकायला गेलो आणि असं वाटलं की आता काही थंडीमुळे वाटत लागते. हो बनू शकता. अगदी तुम्ही बरोबर आहात. कसं म्हटलात तुम्ही? शिनो कुराई सामुकुते होक्कायदोनी इरायना कात्ता. म्हणजे मला जायची इच्छा नाही. हा होक्कायदो. मग होक्कायदोला आपण सब्जेक्ट करूयात. ई देस का? होक्कायदो वा मोसो देस ने शिनुगुराई सामुई देस यो ने. होक्कायदो नी इकिताईन देस केदो शिनुगुराई सामू कात्तान देस. हा शिनुगुराई सामुई नो दे मो इकाना कात्तान देस. हा दोन्ही ह्यानी चालू शकेल. छान बनवलं. ज्या मिनासन दो देस का ने मुमुजुकाशी तो मोईमास का ने. मुझकाशी देस का? いいですか? はगुरुगावで地震にあった経験は死ぬぐらいだった?そうですका? आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे? जिशिन म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अर्थक्वेक. ओ सो नांदेस का? मग होंतो आहे का हे? ओके. सो ओके. सो गुरुगाव नो जिशिन नो केइकेन वा शिनुगुराई दात्तान देस ने. いいですね。いつぐらいのことですかね。1年前ぐらい。そうですか。怖かったんですよね。आपल्याकडे जिशिन म्हणजे जराशी हे वाटतं ना. म्हणजे जपान म्हणजे तेवढ्या बाबतीत त्यांनी केले पण आपल्याकडे नाका नाका नाही देस यो ने. हा मग कधी असा एक तर मला आपल्याकडची पहिली घरं आठवतात की एक तर आपलं बांधकाम कसं आहे त्यात जिशिन म्हणल्यानंतर काय सिच्युएशन होऊ शकते. ज्या कोवाई देस यो ने. हर्षदा सान हाय दोझो. मला जस्ट सांगायचं होतं की पहिला जो आहे ना नामिदा देरू कुराई हे एक सॉन्ग आहे जापनीज मध्ये. ओ
कुठले सांगा बरं. ते नाही का सुआते अतो ओमोई नामिदा देरू कुराई सुआते अतो ओमोई. हो का, तुम्ही त्याची लिंक पाठवाल का ग्रुपवर. मला ते नामिदागा पोरो पोरो ते एक माहिती आहे. आय डोंट नो की त्या सॉंगचा मिनिंग म्हणजे जास्त मला डीप मध्ये नाही माहिती, पण काहीतरी लव्ह सॉन्ग आहे मे बी. ओके ओके, नाही पाठवा तुम्ही, छान. मी आधी तुम्हाला पर्सनली पाठवते. ओके हा ओके चालेल. इदेस नाही, मला ते नामिदागा पोरो पोरो माहितीये. नामिदागा पोरो म्हणजे काय की डोळ्यातून असे आसवे टपकतात ना, त्याला म्हटलं जातं. तर ते पण खूप छान सॉन्ग आहे. मी ते पण बघू मिळालं तर पाठवून देते. इदेस का मिनासन, सगळ्यांना हा कुराई समजलाय ग्रामर पॅटर्न. ओके ओके जा व्हेरी गुड. त्या चुगी इकिमाशो चुगी वा नानी नानी होदो देस, म्हणजे आपण म्हणू शकतो कुराईच्या अगदी सिमिलर आहे, फक्त याच्यामध्ये काय केलं जातं की मोर ऑब्जेक्टिव्ह आहे हा. ओके, मग याच्यामध्ये फिलिंग्स नाहीयेत, बट त्याचा अर्थ असाच होतो की जितकं जास्त तितकं, एवढ्या प्रमाणात. म्हणजे आपण तो एक हे आहे ना, एखादं बोलत असताना कधी कधी आपण अशा उपमा देतो. म्हणजे वडिलांनी एवढं मोठं वझ घेऊन आलेत, डोक्यावर वझ घेऊन आलेत की आपण त्याला एखादी उपमा देतो, तर त्याच्यासारखाच हा होदो वापरला जातो. उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल. सो आपण तिकडे वळूयात. ओके, याच्यामध्ये पण काय करायचंय की व्हर्बचा डिक्शनरी फॉर्म आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह वगैरे कसा होतो ते बघूयात. ताबेरू असेल तर ताबेरू होदो. ओके, ताबेरू होदो. ताबेनाई होदो असा एक येतो. ई ऍडजेक्टिव्ह असेल तर सामुई होदो. ना ऍडजेक्टिव्हला शिजुकाना होदो देस आहे, अशीच कनेक्टिव्हिटी. आणि नाऊन बरोबर सुद्धा मिझू होदो. ओके देस का, अगदी कुराई सारखीच कनेक्टिव्हिटी आहे. जा कोकोमध्ये मोदायजे देस का मिनासन. ओके जा बघूयात आता आपण रेबून ओ मिते किमा शोजा इचिबान देस योने इचिबान वा माधुरी सान योमिमास. माधुरी सान युरुन देस योने. हाय हा हा कुठली कांजी आहे ती. चिचिवा चिचिवा माची माची मोची देस योने. ते हेन गा, ते हेन आहे त्याच्यामुळे मोची. मोची किरे नाही, मोची किरे नाही हुदोनो ओ ओमियागे देस योने कोनो कांजी. ओमियागे ओ खाते किता. ओके, आता या ठिकाणी काय केलंय, चिची वा मोची किरे नाही होदोनो ओमियागे ओ खाते किता. दो देस का. किती आवडत नाही ते सुवेने लाईक ओमियागे घेतलं नाही. बघा अजून एकदा वाचा. होल्ड करू शकत नाही एवढं. हा अगदी अगदी, म्हणजे आपण कधी कधी कसं होतं, आता ते उचलू शकत नाही किंवा होल्ड करू शकत नाही, एवढे त्यांनी आणले. ओमी आगे मिना शित्ते मासियोने. सोविनियर्स गिफ्ट. येस, आपण कुठे फिरायला गेल्यानंतर तिथले घेऊन येतो ना सगळ्यांना देण्यासाठी. सो ओमी आगे देसियोने. सो चिची वा मोची किरे नाही, म्हणजे ते घेऊ शकत नाहीयेत, इतकं हातामध्ये बसणार नाहीयेत किंवा एवढे हेवी, अशा पद्धतीने होदो ओमियागे ओ खाते कितान देस, म्हणजे त्यांनी थाकसान आणलेत. ई देस का. या ठिकाणी तुम्हाला कुठं फिलिंग वाटतीये का. तिने जस्ट एक स्टेटमेंट केलंय ना, ऑब्जेक्टिव्ह ह्याने सांगितलं अरे त्यांनी एवढे आणलेत. ई देस का. ज्यांनी बानमुमिते इकिमा शोकुरेवा ओदोरुकुनो कांजी देस. ओदोरोकू. जा पूनम सांगयो मिमास. ओदोरुकू होदो जोजू देसने. ई देसने. ओदोरोकू होदो जोजू देसने. आता काय माहितीये का, समजा सोनान देसने. आता आपण एक्झाम्पल ह्याच्यामध्ये घेऊ शकतो की ए सान वा रिओरिगा जोजू देस. ओके, रिओरिगा मायनीची चुकते मास. ओदोरोकू होदो जोजू देसने. मग काय असेल. रोजपेक्षा छान झालंय असं काहीतरी. जोजू म्हणजे काय असणार सांगा बरं.
स्किलफुल. स्किलफुल म्हणजे ए सान स्वयंपाक बनवतो आणि आपल्याला सरप्राईज होऊ, आपण आश्चर्य वाटेल आपल्याला, इतका स्किलफुल आहे तो, असा अर्थ होतो. सो ओदोरोकू होदो देस मिनासान. ई देस का? ओदोरोकू होदो जोजू देस ने. बिक्कुरी सुरू होदो ओमोशिरोई एईगा देस. सरप्राईज वाटेल असं कसं आहे? इंटरेस्टिंग मूवी आहे. ई देस का? जा ओदोरोकू होदो जोजू देस ने. जा त्सुगी वा मोसो देस ने. सांबान वा करिश्मा सान योमिमास. ती पहिली कांची. हा इसोगाशी देस यो ने. इसोगाशी हितो किनी नाही तिथे. इसोगाशी नीन होदो जिकांनो चुकाई कातागा जोजुदा. ओके. हा आता काय करायचंय? हा जो हितो आहे तो एकटाच आलाय की नाही. मग एकटं ज्यावेळेस कांजी येते त्यावेळेस आपण काय करतो? 99% कांजीचं कुनियोमी लावतो. जर एकटी नसेल, बाकी कुठल्या कांजी बरोबर आली तर ओनियोमी. सो कोकोवा हितो देस. इसोगाशी हितो देस ने म्हणजे कसला माणूस असेल? बिझी देस योने. हा हा बिझी पर्सन आहे इतकं जिकांना चुकाई काता एवढा बिझी आहे की टाइमचा वापर करण्यामध्ये एकदम स्किलफुल आहे. बरोबर. म्हणजे माणूस जेवढा बिझी तेवढा माणूस वेळेचा सदुपयोग करतो, चांगला वापर करतो. ई देस का मिनासान? इसोगाशी हितो होदो जिकांनो चुकाई खातागा जिओजुदा. मिनासान सो ओमोत्तेमास का? सो देस यो ने. म्हणजे खूप जर आपण बिझी असेल तर आपण काय करू? टाइम टेबल बनवू ना. नाही, या वेळेमध्ये मला कांजीचा स्टडी करायचा, या वेळेमध्ये मला ऑफिस आहे, या वेळेमध्ये मला जेवण बनवायचंय. सो जिकांनो चुकाई खातागा जिओजू देस ने. आणि ज्याला खूप जास्त टाइम असतो तर त्याला कुठल्याही वेळेमध्ये काही केलं तरी चालतं. सो जिकांनो चुकाई खाता ममुदा देस यो ने. देखी नाही देस ने. जा ई देस ने. जा इथं समजलं का सगळ्यांना? ओके. जा त्सुगी इकिमाशो. त्सुगी वा मोरेई बुन देस यो ने. इसोगाशी हितो होदो वापरू शकता किंवा हा नाही वापरला तरी चालेल. मी काय केलंय, जस्ट तुम्हाला एक्झाम्पलसाठी बनवून दिलेत, बट याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं घेतलं तरी पण चालणार आहे. कोनो कांजी वा दोन ना कांजी देस का? हा सो देस ने. हा कोरू होदो त्सुमेताई देस ने. म्हणजे कसं असेल? बरोबर. बर्फासारखं कसं आहे? थंड आहे. जा मो गांबारी माशो. देखील दाके मिनासान चुकुते मी ते कुदासायने. पण आपल्याला एक्सटेंडच सांगायचं ना, राईट? हा बरोबर. याच्यामध्ये पण फक्त तुमची फिलिंग नाही येणार त्याच्यामध्ये. ज्यावेळेस फिलिंग येईल त्यावेळेस कुराई वापरायचं. ऑफिसुनी चिकाई होदो याचिंगा तकाई. सो देस यो ने. सो देस ने. ऑफिसच्या जवळ असल्यामुळे रेंट जास्त आहे. रेंट जास्त आहे. अगदी अगदी तादाशी देस. आणि एकी नो सो देस ने. एकी चिकाई होदो आणि सो देस ने याचिन मो थाकाई देस यो ने. सेन्से मी सांगू? हा. गीता गा ताकाई होदो कोएवा योकुनारिमास. ओके. म्हणजे जेवढं गिटार एक्सपेन्सिव्ह असणार तेवढंच त्याचा आवाज सुद्धा चांगला असणार आहे. मग त्याला कोए म्हणणार का आपण? काय म्हणणार सांगा? कोए हा आपण आपल्या म्हणजे जे सजीव आहेत त्यांच्यामधून निघतो की नाही. म्हणजे जसं की पक्षी वगैरे. ओतो देस यो ने. मग आता समजा त्याच्यासाठी ओतो, दोन्हींचा अर्थ सेमच आहे, साऊंड. ओके. बट ओतो कधी वापरायचा आहे? जे मशिनरी आहेत किंवा ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्यामधून आवाज येतोय.
ओके. आणि कोए म्हटलं की आपण, पक्षी, ई देस का. ज्या आता तुम्ही काय म्हणला की गीता देस योने. ओके. गिटार काय म्हणला, थाकाई होदो. येस. सो नान देस का. वाताशी मशिरा नाकात्ता देस. थाकाई होदो ओतो गा जोजू देस का. जेवढा एक्सपेन्सिव्ह असलं तेवढा आवाज चांगला येतो. ओके. गीता गा थाकाई होदो आणि ओतो गा जोजू देस योने. ज्या तादाशी देस. इथं एक तुम्हाला कळतं का, जितकं तितकं आपण असं सांगतोय. इदेस का मिनासान. जितकं हे असं असेल तितकं आपल्याला हे मिळणार आहे. म्हणजे माणूस जितका बिझी तितका वेळेचा चांगला वापर करणार. ओके. आज इतकी थंडी आहे की बर्फ होऊ शकतो. ओके. बर्फासारखी थंडी. गिटार जेवढं महाग तेवढा त्याचा आवाज चांगला येणार. ओके देस का नाही. या होदोचा ताबे होदय आणि नोमी होदय सोबत काही नाही ताबे नाही. तो एक पूर्ण वेगळा आहे. तो पूर्ण वेगळा. ताबे होदाई, नोमी होदाई. आणि हा होदो आहे ना, तो होदाई आहे, म्हणजे खूप जास्त. सो तो पूर्ण एक वर्ड आहे ऍक्च्युली. हा होदो म्हणजे ग्रामर पॅटर्न मधला. ओके. नेमई देस योने ओमो शिरोई. हा हाय दोजो. सुईमेन होदो ई मोनोगा नाई. सो देस का. सो ओमोइमास का ने. स्विमिंग. आता या ठिकाणी स्विमिंग म्हणजे कसं येतं की एक आपण पॉवर नॅप घेतो की नाही. हा मग तशी. तर मग आपल्याला नेहरू होदो म्हणू शकता ना तुम्ही. नेहरू होदो. बरोबर. ई मोनोगा नाही. हो, मला खरं सांगू का, मला एक 4-5 वर्षापूर्वी ना सेम फिलिंग होती. झोपण्याचे दुसरं सुख नाहीये. ई देसे ने. हो बरोबर आहे. छान. अजून कोणी बनवलंय का. नाऊन बरोबर पण होदो लागतं. सॉरी वर्ब बरोबर पण होदो लागतं. हा, वर्ब बरोबर लागतं, निगेटिव्ह बरोबर लागतं. वर्ब बरोबर लावत असताना वर्बचा रूट फॉर्म यायला पाहिजे. बेंक्यो सुरू होदो निहोंगो गा जोजू नि नारिमास. सांगू शकतो ना. बेंक्यो सुरू होदो. आणि या ठिकाणी अजून एक सांगू का मग. या ठिकाणी होदोचाच अजून एक पॅरलर पॅटर्न आहे. होदो आणि बा. बेंक्यो सुरू होदो किंवा बेंक्यो सुरेबा सुरू होदो जोजुनी नारिमास. मग त्या ठिकाणी तो एकदम फिट होतो. हे एकाच म्हणजे होदो जो आहे ना, होदो, बा होदो किंवा अजून एक पुढे आहे, आपण बघू आज जर झाला तर तोही आपण घेणार. तर हे एकाच काय फॅमिली मधले वर्ड्स आहेत की ज्यांचा जवळजवळ अर्थ होतो. त्यामुळे तुम्हाला जर तसं सेंटेन्स बनवायचं असेल तर मग ते सेंटेन्स बरोबर होईल की बेंक्यो सुरेबा सुरू होदो जोजुनी हानासेमास किंवा जोजुनी नारिमास. ओके देस का. सेन्से असं येईल का, शिनो होदो नोदोगा खावातेरू. हा, चुकीचं नाहीये, पण या ठिकाणी काय झालंय, फिलिंग आहे की नाही. मग त्या ठिकाणी कुराई वापरायचा आहे. हा कसा आहे, थोडासा ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये आहे. चुकीचा नाहीये, बोलताना वापरला, समोरच्याला पण अंडरस्टँडिंग आहे. बट जर समजा कधी एक्झाम मध्ये आला कुराई होदो असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की हा होदो म्हणजे थोडासा ऑब्जेक्टिव्ह टाईप मधला, जितकं तितकं मध्ये जातो. आणि हा कुराई म्हणजे कसं आहे की तुमची फिलिंग त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. इदेस का.じゃあ皆さん OK ですかね。もう分かりましたか、この文法パターン。はい、先生。いいですね。はい。じゃあ次行きましょう。次はとっても、なんというんだ、簡単な文法パターンです。だらけです。何々だらけ。कशासाठी वापरला जातो? कुणाला माहिती? कोणाला तरी बोलायचं होतं वाटतं. बोलायचंय? कुणाला बोलायचंय? नाही सेन्से, मी सांगतो. हा, मधुरच. ओके. सांगा. सॉरी. हा. कोनो होनवा योमेबा योमो होदो ओमोशिरोई शिरकू नारेमासन. ओके. नाही, तुम्ही अगदी शेवटपर्यंत बरोबर होता. थोडंसं पुढे. कोनो होनवा योमेबा योमू होदो ओमोशिरो सागा वाकारिमास.
म्हणजे जेवढं आपण वाचत जाऊ तेवढं त्याच्यामधला जो ओमोशिरसा म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत किंवा इंटरेस्टिंग पार्ट आहे तो आपल्याला समजला किंवा समजतो. ई देस का? はい。 この文法パターンも正しいです。いいですか？はい。じゃあ、すみません。もう聞き取りなかったので、ありがとうございます、ねんさん。じゃあ次は何々だらけです。आता हाだらけकुणाला माहिती आतापर्यंत वापरलाय तुम्ही? नानी नानी दाराके. ओके, अगदी सिंपल आहे. याचा अर्थ हा पहिल्यांदा निगेटिव्ह साठीच वापरायचा. म्हणजे समजा एखादी रूम खूप घाण झालीये, पुस्तकांनी भरलेली आहे किंवा तुमची कपडे चिखलाने भरलेली आहेत किंवा तुम्ही पूर्ण पाण्याने भिजलेला आहात, म्हणजे एखादी घाणेरडी गोष्ट अति प्रमाणामध्ये असणे, त्यासाठी हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो. आणि याच्यामध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटी फक्त नाऊन बरोबर आहे. फक्त नाऊन बरोबर. मग काय काय येऊ शकतो? समजा माझ्या रूम मध्ये खूप पुस्तकं आहेत, सो होनदारा के देस योने होनदारा के नो हे या देस. म्हणजे सगळी पुस्तकच म्हणजे चांगली किमोची येत नाहीये ना. बघितल्यानंतर तीच एक गोष्ट आपल्या समोर येते आणि आपल्याला ज्यावेळेस अशी निगेटिव्ह फिलिंग, अरे बापरे केवढी पुस्तकं ठेवलेत घरात, आणि नीटनेटकेपणा पण नसणे. ओके, अजून आता तुम्हाला सांगते, माझ्या घरामध्ये होकोरी आहे. होकोरी म्हणजे मिनासन वाकारी मासियोने. आपण गोईमध्ये पाहिला डस्ट देसियोने. ज्या मग होकोरीसाठी काय वापरणार आहे? होकोरी दाराके. ई देसियोने होकोरी दाराके नो मादो म्हणू शकता. म्हणजे केवढी खिडकी सगळी धुळीने माखलेली आहे. होकोरी दाराके नो नांतो इन देस का हे या म्हणू शकता. ई देसियोने. सो अशा पद्धतीने हा दाराके वापरायचा आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी फुल ऑफ घाणेरड्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये चिखलाने माखलेली असेल, पाण्याने भिजलेले असेल किंवा घाण असेल काहीही, अगदी सगळ्या घरामध्ये कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काय म्हणणार आहात मग? ई देस योने फुकुदाराके देस तादाशी देस. मिनासा वाकारिमाशिता का तोतेमो दाइसकी ना बुंपो पातान देस.じゃあ見ていきましょう。じゃあここからですよね。じゃあ一番最初ですね。カリシマさん読みましたか？はい。はい。先生पहिली कांची आहे, दुसरी कोणती आहे? हा, हे माचीगाई आहे. माचीगाई माचीगाई दाराके नो रेपोतो देस. म्हणजे मिस्टेक फुल ऑफ रिपोर्ट. म्हणजे बरोबर, फुल ऑफ मिस्टेक असणारा रिपोर्ट, अगदी सगळ्यात त्याच्यामध्ये चुका असणारा रिपोर्ट. माचीगाई दाराके नो रेपोतो. ई देस का? जा सोनो आतो नो बुन वा सो देस ने मयंग सान योमिमास. हाय सर, निबान ना? निबान देस याने. होकोरी दाराके नो हेया दा. होकोरी दाराके नो हेया दा. दशनी भरलेली रूम ना? रूम. आता या ठिकाणी ना अगदी शॉर्ट सेंटेन्स आहे, बट तुम्ही काय करू शकता की ए सान्नो हेया वा होकोरी दाराके दा. या ठिकाणी आपण काय केलं, सब्जेक्ट घेतला, त्याची रूम अगदी म्हणजे भरलेली आहे. ओके, सो वाताशी नो हे यावा फुकुदारा केरेस. माझी रूम म्हणजे अगदी कपडे सगळीकडे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. ज्या सोनो आतो नो बुनवा निहाल सांगयो मिमास. हा, दोरो नो काय? हा, दोरो म्हणजे काय बरं? चिखल. अरे वा, हर्षदासान इदेस ने. मी सर्च केलं होतं ऍक्च्युली लास्ट वीकलाच. पाऊस पडला होता आणि थोडं तिथं होतं, तर मला कळत नव्हतं काय बोलायला पाहिजे. ओके, दोरो नो कांजी देस यो ने. हाय निहाल सान. दोरो दारा के नी नक्का. चिखल झालाय. हा, चिखल झालाय. म्हणजे आता तुम्ही सांगू शकता केसा कारा झूत आमेगा फुत्ते इथे मोदोरो दारा केनी नाते तांदेसियो. सांगू शकता ना, सकाळपासून इतका पाऊस पडला की सगळीकडे चिखल झालाय. ओके देस का?
किती छान छान सेंटेन्स आहेत. ओके, सो मला जस्ट एक फक्त सांगा, अभयासान आहे का क्लासमध्ये आता? नाहीये. ओके, अभयासानला एक मेसेज कराल हर्षदा सान? बरेच दिवस हो ना. ओके, वरद सान आहे? वरद सान म्हणून आहे देस का? नाही. ओके, अक्षय सान आहे? नाही देस का? नाही. ओके ओके, सो मी आता कोणाचं नाव घ्यायचं राहिलंय का सांगा बरं. निकिता सान, हर्षदा सान घेतलं होतं माझ्या सेन्स. हा ना. नयन सान, करिश्मा सान, पूनम सान, माधुरी सान, मयंक सान, निहाल सान. ओके देस का? कुणी राहिलंय? ओके सेन्से. ओके, जा次進めましょう。次はもうそうですね。ゴミだらけ。これはどんな感じですか皆さん。सारा सारा प्लेटची काय आहे? प्लेटची आहे ना प्लेट. हा, आणि ही फक्त ते ब्लडची कांजी. ओ ची दारा के देसよね. ची, व्हेरी गुड, छान छान, मस्त. その後はもう間違いだらけですよね。じゃあ文を作ってみてください。OK。この公園は、公園はゴミだらけです。म्हणू शकता. कोण तलाव. हा, कोएन सांगितलं ना. हा, कोएन मीन्स गार्डन. हा, गार्डन. मग गोमीदारा केनो बाशो. हा, गोमीदारा केनो बाशो. व्हेरी गुड. म्हणजे असं प्लेस आहे की सगळे अगदी घाण झाली आहे तिथं. व्हेरी गुड. जात्सुगी वा सेन्से जिको आता आतारा किंवा केदारा के नाता. ओके, के दाराके पेक्षा ची दाराके म्हणायचंय का? आता या ठिकाणी जिकोनी आत्ते म्हणायला पाहिजे. जिकोनी आत्ते ची दाराके निनाता. म्हणजे ऍक्सिडेंट झाला आणि पूर्ण मी कसा झालो, म्हणजे खूप रक्तबंबाळ झालो आपण असं म्हणतो ना, त्याच्यासाठी वापरला जातो. इदेस का? मग तादाशी इदेस. हाय, ज्या अजून कुणी कुणी बनवलंय? तसे असं येईल की वाताशिवाची दारा केलं हितो देस, म्हणजे फुल ऑफ ब्लड. नाही येणार. नाही. हिमोग्लोबिनला काय म्हणतात? हिमोग्लोबिनला ऍक्च्युली वेगळा इथं पण शक्यतो काहीतरी. थांबा एकच मिनिट, मलाच त्यांनी सांगितलं होतं हिमोग्लोबिन. पण आपण मराठीत म्हणतो ना की हात खूप लाल झाल्यावर की बघ माझ्या अंगामध्ये एकदम फुल ऑफ ब्लड आहे. नाही, पण हा दाराके जो आहे ना, हा फक्त निगेटिव्ह साठी येणार. हा, फक्त निगेटिव्ह. त्याच्यामुळे मिनासान ओबोयते होते कुदास आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा बुंपो पॅटर्न आपण वापरणार आहे तर तो त्याच्यासाठी तुम्हाला काही ट्रिक पण असतील कसा लक्षात ठेवायचा. म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी, समजा माझ्या रूममध्ये सगळी फुलं आहेत, गुलाबाची म्हणा किंवा सगळेच फ्लॉवर ठेवलेत, मग त्या ठिकाणी तुम्ही हाना दाराके म्हणणार आहे का? नाही म्हणणार. मग ते चुकीचंच आहे. हाना दाराके नाही येणार. सो हाना इप्पाई म्हणू शकता. हाना गा इप्पाई हे यादेस. म्हणजे सगळी फुलांनी भरलेली रूम. कारण त्या फुलांना बघून तुम्हाला असं किळीसवानं वाटणार आहे का? नाही देसियो नाही. मग हा दाराके जो आहे ना, ती अशी फिलिंग आहे की तुम्हाला पण घाण वाटणार आहे ते बघितल्यानंतर. मगच तो वापरायचा. जसं गोमी दाराके, ची दाराके, माचिगाई दाराके, मिस दाराके देस ने. मिस्टेक, मिस दाराके. ओके देस का? समजला हा दाराके? आपण असं म्हणू शकतो का, कोनो दोखाईवा कांजी दाराके दाकारा नानिमो वाकारा नाही. सुबाराशी देस योने. किती छान सेंटेन्स आहे. कोनो दोखाईवा कांजी दाराके दे मो सो देस ने. इमिगा झेनझेन वाकारा नाही तो का अनु इमिगा वाकारा नाही, अशा पद्धतीने म्हणू शकता. अगदी छान आणि परफेक्ट आहे. ओके, सेन्से असं म्हणत नाहीये पण समजत नाहीये म्हणून चालू शकतो ना. हा, आणि यामध्ये कसं निगेटिव्ह न्यूअन्स आहे ना,
ते निगेटिव्ह आहे. म्हणजे समजा कांजीने भरलंय तिथं आपल्याला चांगली फिलिंग येते, अरे काहीच समजत नाहीये, कांजी दाराके देस, सो निगेटिव्ह फिलिंग आहे म्हणून दाराके. ओके, अजून कुणाला सांगायचं होतं? हाय सेन्से, असं होऊ शकतं का आसोबो कुराईनो दे कोनो फुकुवा दोरो दाराके. हा, आता इथं कसं होता, थाकसान आसोंदे फुकुवा दोरो दाराकेनी नात्ता, म्हणजे खूप खेळलो आणि माझे कपडे ना अगदी चिखलाने भरले, म्हणजे इतकं म्हणजे खराब झाले. योगोरे दाराके पण म्हटलं जातं. योगोरे म्हणजे काय येईल? म्हणजे खराब झाले. हा, घाण, योगोरे. ओके, योगोरे दाराकेनी नात्ता ई देस का? जासू बाराशी जास योम बांधेस योने योम बांधवा नांदेस का नानी नानी यासुई देस. यासुई म्हणजे काय? एक अर्थ स्वस्त वगैरे. ओके, स्वस्त. आणि दुसरा काय? इझी टू डू ना, सोपं असणं, करायला एखादी गोष्ट सोपं असणं. मला असं वाटतंय आपण लास्ट टाइम एक ग्रामर पॅटर्न पाहिला, त्यावेळेस मी एक्झाम्पल दिलं होतं की नानी नानी यासुई, नानी नानी निकुई, म्हणजे एखादी गोष्ट करायला सोपी म्हटल्यानंतर नानी नानी यासुई, आणि एखादी गोष्ट करायला अवघड म्हटल्यानंतर नानी नानी निकोई. जसं की अगदी छोटं छोटं अक्षर, हा अगदी, मग त्यावेळेस वापरलेला. आता पण आपल्या नानी नानी यासुई बघणार आहोत. तर त्याचा अर्थ काय होतं की एखादी ऍक्शन करणं हा अगदी सोपं असणं. ओके, बघूयात आपण. याच्यामध्ये व्हर्बचा स्टेम फॉर्म प्लस यासुई लागणार आहे. जसं की ताबेमास आहे. ओके, या ठिकाणी ताबेमास नाही, बट ताबेमास मधला मास काढायचा. ताबे हा स्टेम फॉर्म राहिला. सो ताबे यासुई म्हटल्यानंतर कसं असणार आहे? खायला सोपं ना. हा, खायला सोपं. येस. त्यानंतर इकी यासुई म्हटल्यानंतर काय काय असेल? जाण्यासाठी सोपं असणं. त्यानंतर योमी यासुई वाचण्यासाठी सोपं ई देस योने मोशी सो देस ने. जर का समजा अक्षर मोठी मोठी असतील तर योमी यासुई देस योने मिनासान.じゃあ皆さんこのピプティをもう作りましたので、それは分かりやすいですか？いいですよね. मग असं पण म्हणू शकता वाकारी यासुई म्हणजे समजायला सोपं. हा, समजा तुम्ही या ठिकाणी वाकारी निकुई म्हटल्यानंतर काय होईल? अवघड. अगदी त्याच्या अपोजिट नानी नानी निकोई असणार आहे. त्यामुळे म्हणजे बरोबर तुम्ही हे दोन्ही लक्षात ठेवा. सो मी ते इकिमाशो जा साईशो कारा देस योने इचिबान साईशो निकिता सान योमिमास. この本は読みやすいです。この本は読みやすいです。どういう意味ですか? हे पुस्तक वाचायला सोपं आहे. व्हेरी गुड. जा त्सुगी वा हर्षदा सान देस. ही कांजी कुणाला येते सांगा बरं? वारूची आहे का? बरोबर. वारे यासुई म्हणजे काय? तुटायला सोपे. हा, म्हणजे अगदी लगेच हा तुटणार. हा, मग काय ते वारे यासुई गारासू देस. हा, म्हणजे कसली ग्लास हे आहे? ग्लास आहे काचेचा. हा, ब्रेकेबल, तुटू शकेल अशी. हा, तुटू शकेल अशी काय ग्लास आहे. इदेस ने जात्सुगी देस. मीच वाचू कसं? हा, तुम्हीच वाचा कारण ते वरचं छोटच होतं ना. ताबे यासुई ओकिसानी कित्येक उदास आहे. ई देस ने ताबे यासुई ओ किसानी कित्येक उदास आहे. म्हणजेच काय की खाण्यासाठी सोपं असेल एवढ्या मोठ्या आकारामध्ये कापा. ई देस योने. समजा आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आणि ते बटाटेच आपण काय केले? अगदी मोठे मोठे कट केले. हा, सो ताबे यासुई ओ किसानी कित्येक उदास आहे. ई देस का मिनासान म्हणजे आपण खाऊ शकेल एवढ्या साईज मध्ये कट करा. सो या ठिकाणी ताबे यासुई म्हणजे खायला सोपं. ओके देस का ने? जा रेईबुन ओ मितेकी माशो. रेईबुन वा मो योमी यासुई वाचायला सोपं. ताबे यासुई
खायला सोपं वाकारी या सुई बुन ओचुकुत्ते मी ते कुदासाय. आणि पटापट बनवायच्या, एक तर आपल्याला वेळ नाहीये, त्यामुळे झालं की मला लगेच सांगा. हा ओके. निहाल सांग, तुम्ही सांगा पहिले. सो नांदेस ने मोको एमो दाशते मोसुगु कोता एरून देस यो ने कोथाय का किमास सो देस ने काय सांगितलं चात्तो जीपीती देस यो ने सरे वा मो चुकाई सो देस ने चुकाई असुई देस सो देस. जा चुगी वा सो नांदेस का मो इंदोजिन दाकारा मो सो ओमते इमास यो ने मो निहोंजिन नि तो ते मो ताबी नि कुई देस यो निहोंजिन वा झेन झेन ते ओ चुकावा नाई नो दे ओ हाशी दे ताबे ते इरून देस ने दाकारा मो इंदो रेवरी ताबेरू नो गा मो ताबे नि कुईन देस यो तो इच वैते वास. कसं खायचं कळत नाही त्यांना. एक तर आपला राईस पण कसा असतो, पारा पारा असतो ना, म्हणजे अगदी सेपरेट सेपरेट होतो. जपानी राईस कसा असतो, स्टिकी असतो, त्याच्यामुळे त्यांना ते चॉपस्टिकनी पण घेता येतो, हो की नाही. सो त्यामुळे बट हा सो देस नाही हितो नियो ते खांगाय खाता का चिगाई मास नो दे मोताबे असो इतो ओमोय माशो. पण सेन्से तरी पण ते हाताने खातच नाही. हा स्कूलमध्ये अगदी घेतात आणि नंतर मग त्या नानचा असा त्रिकोण. हो बरं, एवढं म्हणजे इतकं निरीक्षण केलंय तुम्ही. अगदी तसंच खातात ते. हो हो बरोबर अगदी होत. आणि तसंच झालंय माझ्यासोबत. मी जेव्हा त्यांच्यासोबत जेवायला गेली आहे ना, मलाही तसं खावं लागतं. मे बी त्यांना नसेल आवडत, पण हाताने खाल्ले बरोबर. मग मी पण त्यांच्या स्टाईलनी त्यांच्यासोबत जेवते. नाही आणि खरं सांगू का, म्हणजे हे होतच. आणि आता मला माझ्या मुलांचं पण सांगायचं, ते जपानी स्कूलमध्ये जातात ना, तर त्यांना तो स्टिकी राईस आवडतो. आपला जर मी कधी समजा आपला मसाले भात वगैरे करायला आपला राईस छान वाटतो ना, जर मी तो कधी केला तर त्यांना तो हातात घ्यायला इतका अवघड जातो. अरे बापरे, हे हातात पण येत नाही. म्हणजे मला कधी कधी शंका येते की अरे बाबा प्लीज हे असं पकडून असं खायचंय. मग नाही, त्यावेळेस स्पून वापरावा लागतो त्यांना. सो हे असं होतं. म्हणजे कसं तुम्ही गोणी आहेत ते गोणी शितागाई असं म्हटलं जातं ना. सो त्या पद्धतीने आता असं झालं. इथं राहिल्यामुळे त्यांच्या लाईफस्टाईलला किंवा त्यांच्या कल्चरला फॉलो केलं जाते. बट हे असं आहे की ते जपानी लोक ज्यावेळेस आपल्या रेस्टॉरंटमध्ये जातात ना, ते तशाच पद्धतीने खातात. त्यांना खूप आवडतं इंडियन फूड, बट ते खाण्याची पद्धत थोडीशी आता अशी आहे. छान वाटतं पण की ते एवढ्या आवडीने खातात, मस्त जेवतात ते. त्यांचा राईस पण खरं टेस्टी वाटतो. खूप. मला मी इंडियाला जाताना घेऊन जाते मुलांसाठी 4-4, 5-5 किलो, कारण आणि नोरी पण घेऊन जाते. नोरी इदेसने ज्या आपण एक काम करू आता, बहुतेक 4 मिनिटामध्ये. तोपर्यंत बनवा तुम्ही रेईबून. जा ओके देस का. बनवलं अजून कोणी वाकारी असुईचं बनवा कोणीतरी. सेन्से वाकारी असुईचं सांगू. हो 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 मयंक सांग. कोनो मानगावा वाकारी असुई देस, म्हणजे हा मानगा समजायला सोपा आहे असं. दोनो मांगा देस का. कुठला बघितलाय आतापर्यंत. सेन्से मांगा नसतो वाचत. सो देस का. मग ठीक आहे. मग फक्त कोनो बुनवा तादाशी देस यो दे. मग समजा आयतेला तुम्हाला सांगायचंय तर मग असं सांगू शकता ना, 1 पीस मांगा वा मो वाकारी असुई देस. तो का आता तुम्हाला माहिती नाहीये म्हणून. पण आपल्याकडचे जवळपास पु ल देशपांडे वगैरे सगळ्यांचे पुस्तक वाचन, पण ते मानगाने वाचन लवकर समजत नाही ते. अगदीच त्याच्यामधली भाषा पण कशी असते. मी पण नाही वाचले कधी मांगा. झेन झेन क्यो मी का नाही देस. जा दो देस का मी ना. सगळ्यांना ठीक समजलाय हा ग्रामर पॅटर्न यासुई.
ओके, आपण काय करूया, इझी अगदी, हे ग्रामर पॅटर्न खूप इझी आहे. मला वाटतंय अजून 2 आपण बघूया. ठीक आहे, मग त्यानंतर ब्रेक घेऊ, चालेल? जा चुगिनो सो देस ने चुगिनो लिंक को जॉइनしてください皆さん。はい。थांबा, ग्रुपवर ही लिंक पण टाकून देते. सेमच लिंक आहे ऍक्च्युली. टाकू का विसरसे? हा, जस्ट टाकली. थँक्यू. आले का बरं सगळे? कुणी राहिलंय? नाही ना? जा जा मी येमास का नाही मिनासा? ओके, जाじゃあ次行きましょう。次の文法パターンは何々はずです。もう聞いたことがありますか？हा पण N4चाच पॅटर्न आहे. हा बरोबर, N4चा आहे आणि N3ला तुम्हाला पूर्ण पेपरमध्ये येणार असतो. म्हणजे जसं आतापर्यंत जेवढे ग्रामर पॅटर्न बघितलेत ते सगळे तुम्हाला ऍज अ ग्रामर पॅटर्न येताना सगळ्या दोक्काईमध्ये चोकाईमध्ये सगळीकडे ऐकायला मिळणार. ठीक आहे. सो नानी नानी हाजू म्हणजे काय की इट मस्ट बी किंवा शुड बी असा पण वापरला जातो. इट इज सपोज टू बी म्हणजेच काय की याच्यामध्ये लॉजिक असतं, तुम्ही काही गेस नाही करत. लॉजिकच्या आधारावरती तुम्ही सांगता की हा समजा 10 वाजता तो येईल का की तुम्हाला फोन आला असेल किंवा त्यांनी सांगितलं असेल नाही मी त्या टायमिंगला पोहोचणार. ओके, अशा टाईपमध्ये. सो बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा व्हर्बचं कनेक्टिव्हिटी बघूयात की व्हर्बचा रूट फॉर्म प्लस हाजू येणार आहे. नाई फॉर्म प्लस हाजू म्हणजे या ठिकाणी डिक्शनरी फॉर्म प्लस हाजू एवढं लक्षात ठेवा. ई ऍडजेक्टिव्हला पण कनेक्टिव्हिटी आहे प्लस ना ऍडजेक्टिव्हला आहे अशीच कनेक्टिव्हिटी ना हाजू. नंतर नाऊन असेल तर नाऊनच्या बाबतीमध्ये नो हाजू वापरलं जाणार आहे. पार्टिकल नो येईल आणि नंतर हाजू. कोकोमादे ओके देस का? रेईबुन ओमितारा मो सो देस ने सेत्सुझोकु मो चांतो वाकारिमास नो दे. इथं ठीक आहे. अच्छा, मी ते इकिमाशो. जा रेईबुन देस यो ने त्सुगी वा करिश्मा-सान योमिमासु. कारेवा किरू हाजुदा. आज काय झालंय कांजींमध्ये एकदम काय म्हणूयात आपले जम्पिंग चाललंय. कुठली कांजी आहे ती? 2 ना कांजी देस. कोमेची कांजी आहे का? बरोबर, खालचा पार्ट एकदम कोमे बरोबर केला. करे मग कोमे देस यो ने करे दाखे. राई
राई शिव मधला राई आहे ना. सो कुरु देस यो ने खारेवा कुरु हजुदा म्हणजे काय होईल अर्थ? खारेवा कुरु हजुदा तो येईल. हा तो येईलच. ओके तो येईल अशा ह्याने वापरला जातो कुरु हजुदा. जा त्सुगी देस यो ने. त्सुगी वा पूनम सान योमिमास. कोरेवा सेन्सिटिव्ह कांजी हाको. ओके खानतान देस. खानतान खानताना हजू देस. सो देस ने. नाहीतर मी म्हणते खानताने म्हणून काय कुठली कांजी परत वाचाय तो शब्दच खानतान आहे. ओके सो कोरेवा खानताना हजू देस म्हणजे काय असेल? ते खूप सोपं आहे. ते खूप सोपं आहे. खानताना हजू देस. हाय ज्या चुगी देस ने. चुगी वा माधुरी सान योमिमास. खागी वा कोकोनी आरो हजुदा. काय असेल बरं मीना सांग? खागी वा कोकोनी आरो हजुदा. ती चावी तिथेच असेल. तिथे असायला पाहिजे. तिथे असेलच अशा ह्याने बिकॉज तिथे ठेवत असेल. ओके बऱ्याच वेळा असं होतं ना की आता आपल्या काही ठरलेल्या जागा असतात. हा मी इथे चावी ठेवणारच. सो खागी वा कोकोनी आरू हजुदेस. ओके आरू हजुदा. सो तिथे असायलाच पाहिजे अशा ह्याने वापरला जातो. सो नानी नानी हजुदेस. हाजू म्हणजे एखादी गोष्ट असायला पाहिजे. मस्ट बी किंवा सपोज टू बी किंवा शुड बी अशा ह्याने वापरला जातो. ई देस का मीनासान? ओके जा चुगी देस ने. चुगी वा मोरोकुबान नो अनो बुंपो पातान देस. नानी नानी झुनी वा इरारे नाही. ओके झुनी वा इरारे नाही म्हणजे एखादी गोष्ट केल्याशिवाय राहवत नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला करायलाच लागणार आहे ते. म्हणजे ते मग ते भावनिक दृष्टीने असेल किंवा काही कुठल्या दृष्टीने बट ते करणेच असं. म्हणून नानी नानी झुनी वा इरारे नाही हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो. अतिशय सोपा आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग इमोशन असतं. ओके उदाहरण पाहिल्यानंतर गोष्ट बघूयात. आणि ज्या ठिकाणी खूप इमोशनली तुम्ही असता त्या गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जातात. ओके म्हणजेच त्या कम्प्लीट होणार आहे. खानसे होणार आहे ती ऍक्शन असेल किंवा काही. ज्या मिते किंवा शो व्हर्बचा नाही फॉर्म जो आहे ना तो त्यातला रिमू नाही झुनी वा इरारे नाही असा होईल. जसं की आपण एक्झाम्पल बघूयात. ताबे नाही आहे. ताबे नाही मधला नाही काढून टाकायचा. सो स्टेम फॉर्म आहे ताबे झुनी वा इरारे नाही म्हणजे काय? खाल्ल्याशिवाय राहतच. हो केक बघितला मी आणि मी आता थांबूच शकत नाहीये मला. ओके ताबे झुनी वा इरारे नाही देस. ओके देस का मीनासान? ज्या सनो तो वा इका नाही. इका नाही मधला काय केला? नाही काढून टाकला. स्टेम फॉर्म आहे इका. सो इका झुनी वा इरारे नाही काय असेल? आईचा फोन आला. मस्त येशील का ग तू? इका झुनी वा इरारे नाही. तिने बोलवले मला जायला पाहिजे बस आता. ओके सो अशा पद्धतीने तो वापरला जातो. आणि याच्यामध्ये सुरू जे आहे ना तर त्याला फक्त आपण म्हणतो ना तो गटात न बसणारा शब्द. सुरूला से झुनी वा इरारे नाही होईल. इदेस का? आणि जे वेगळं आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं. सो या ठिकाणी तुम्ही सुरूचं शिमास मग शी झुनी वा इरारे नाही होणार नाही. मार्क करून ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढणार ना त्यावेळेस. या ठिकाणी से झुनी वा इरारे नाही होईल. केल्याशिवाय राहवत नाही. इदेस का? माईनीची इचिजी कान बेंक्यो से झुनी वा इरारे नाही हितो आईरून देस का? नाही देस का? म्हणजे रोज 1 तास जपानी भाषेचा अभ्यास केल्याशिवाय राहवत नाहीये असं कोणी नाहीये. खरंच टाइम नाही मिळत. इच्छा तर खूप आहे. मला खूप अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही खूप मार्क्स घेऊन येणार हर्षदा सान. ओके जिकांगा देस नाही. टेन्शन येतं आणि माझा काहीच अभ्यास नाही आम्हाला अशी अपेक्षा आहे तुम्ही ऍटलिस्ट सगळा पेपर तरी आम्हाला सांगाल कसा होता. ओके
आणि तसंच करायचं ज्यावेळेस पेपर समजतो ना, म्हणजे माझं स्वतःचं तरी ओपिनियन असं आहे, ज्यावेळेस स्टुडंटला पेपर समजतो, समजायचं त्याची ती लेवल आली आहे, मग पास नापास ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. इदेस का मिनासान, ते काय म्हणजे ते तुम्हाला म्हटलं ना, आता सचिन तेंडुलकर किती छान बॅटिंग करतो, पण तो पण एका बॉलमध्ये आउट होतोच की. से त्यावेळेचं वेदर, सिच्युएशन, सगळ्याच गोष्टी येतात. मला फक्त एकच आहे की तुम्हाला तो पेपर समजला ना, काय आलंय पेपरमध्ये, तुम्ही विनर. ओके, सो पास झालाय नापास झालाय ह्या गोष्टी खूप वेगळ्या. जा मिते की माशो जा. आता आपण रेईबून बघूया. रेईबून मध्ये चुगी देसियो ने चुगी वा मो सो देस मयंग सानियो मी मास. कोनो एगा ओ मिरू तो नाका नाही देसियो ने नाका जुनी हाय इरारे नाही. ओके, नाका जुनी वा इरारे नाही इदेस का, कारण हा काय नाका जुनी मध्ये वा पार्टिकल आहे, नंतर इरारे नाही आहे. इदेस का, म्हणून सोनो एगाओ मिरू तो नाका जुनी वा इरारे नाही कुठला असेल? म्हणजे हा एगा म्हणजे मूवी, मिरू तो नाजे नाकास. हा कोण सांगेल, कुणाला कळालाय अर्थ सांगा बरं. बघितला तर शिवाय इदेस नाही दादा शिदेस. समजा हा मूवी सोनो एगाओ मिरू तो हा मूवी जर बघितला तर तुम्ही रडल्याशिवाय राहूच शकत नाही. असं झालंय का कधी की मी अमुक एक मूवी बघितला आणि मी माझं रडणंच थांबू शकले नाही? असतो की नाही? सो किती छान सेंटेन्स आहे, आपण अगदी रेग्युलर लाईफ मध्ये वापरू शकतो की नाही. सोनो एगाओ मिरू तो नाकाजुनी वा इरारे नाही देस. सोनो हानाशिओ किकू तो मो नाकाजुनी वा इरारे नाही देस. ते काही गोष्टी त्याच्या गोष्टी ऐकल्या किंवा काय केलं तर मी रडल्याशिवाय राहू शकत नाही, इतकं त्याच्यामध्ये पेन वगैरे आहे. ज्या चुगी देस योने चुगी वा पूनम सानियो मिमास. खावाई कुते कांजी सेन्से. हा दाकी देस नाही, दाकी शिमेरू म्हणजेच काय उचलून घेणं, दाकी शिमेरू. सो दाकी शिमे जुनी हाईरारे नाकात्ता. कुठे गेला होतात आत्ता? काहीतरी एक्सप्लेन केलं मी आत्ता या सेंटेन्सच्या अगोदर. तिथंच होता का? ऐकत होता का तुम्ही? काय ग्रामर पॅटर्न? जुनी वा जुनी इरारे नाही असं ग्रामर पॅटर्न आहे की नाही? हाय हाय सेन्से. हा, विसरायचं नाही बिलकुल. खावाई कुत्ते दाके शिमे जुनी वा इरारे नाकात्ता. तो इतका क्यूट होता की मी त्याला डायरेक्ट उचलून घेतला. हा, मला राहवलंच नाही, मी त्याला असं बघून खाली ठेवेल. ओके, इदेस का असतं ना खावाई कुत्ते, मुलं इतकी क्यूट असतात की नाही, आता मला उचलूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे इतकं आपण भावनिक दृष्ट्या असं हे होतं की नाही नाही चल चल पटकन उचलून घेऊ, होतं की नाही असं? जा चुगी देस ने चुगी मिते की माशो चुगी वा माधुरी सानियो मिमास ने. हाय सेन्से. कारेनो हानाशिओ किकुतो कांजी वाराऊची कांजी आहे. वारावा जुनी हाय वारावा जुनी वा इरारे नाही. सो देस ने त्याची स्टोरी किंवा त्याचं बोलणं ऐकून मी स्वतःला म्हणजे हसण्याशिवाय राहवलंच नाही. मी थांबू शकले नाही माझं हसणं. असं होतं ना आपल्या लाईफमध्ये, असं कोणीतरी एखादा पर्सन असतो आपला मूडच चेंज करून टाकतो. म्हणजे एव्हरी टाइम कधी समजा आले, कधी गप्पा मारले ना तर वारावा जुनी वा इरारे नाही देस. इमास का मिनासान
खाणारा जो इरून देस ने कोणीतरी असतो, कोणीतरी आपल्या सोबतला यस यार म्हणजे मूड बना दे असं असतं ना एकदम, की एकदम चेंज करून टाकणार मूड. सो वारावा जुनीवा इरारे नाही म्हणजे मी माझं हसू थांबू शकत नाही किंवा शकलो नाही. ओके देस का समजलाय ग्रामर पॅटर्न? हाय सेन्से, पण हा इथे पण यूज करू शकतो का की करावेच लागेल, म्हणजे आता आपल्याला घरातलं काम करावेच लागेल असं खाजी सेजनिया वा इरारे नाही. हा करावंच लागन म्हणण्यापेक्षा आपल्याला ते करायला भाग पडणं. ओके म्हणजे आता मी इतकी दमली, आपण आता अशा केसमध्ये वापरू शकतो की मला बरं नाहीये, मी आजारी आहे, पण खाजी ओ से जुनी वा इरारे नाही देस म्हणजे मला ते साफसफाई करावीच लागणार. आणि होतं ना असं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ते करावंच लागतं, नाही स्वयंपाक केल्याशिवाय राहावं ना, म्हणजे करायलाच लागणार आपल्याला तो, एकतर ते जबरदस्ती असेल किंवा तुम्ही भावनिकदृष्ट्या ते करत असाल. सो चालू शकतो. ओके देस का मीनासान समजलाय हा ग्रामर पॅटर्न? केल्याशिवाय पर्याय नाही तो ग्रामर पॅटर्न कुठला आहे? केल्याशिवाय मला मराठीतून आठवतंय, सॉरी बरोबर म्हणजे तुम्हाला ते बरोबर पर्याय नाही करावंच लागणार आहे असं. जा मीना सर ओके देस का नाही समजलाय हा ग्रामर पॅटर्न जुनीवा इरारे नाही? जा कोको दे मोठे बलगारून देस, ह्याच्यामध्ये अजून ग्रामर पॅटर्न आहेत. ओके सो आता आपण 6 ग्रामर पॅटर्न घेतलेत, मला असं वाटतं त्याच्यामध्ये अजून 8 ग्रामर पॅटर्न आहे. हा ग्रुप जो आहे ना तर तो असाच आहे, काही तुम्हाला एका सर्टन लेवलपर्यंत डिग्री किंवा काही गोष्टी कराव्याच लागणं या ग्रुपमध्ये येतो. सो जसं आपण कुराई आणि गुराई बघितला आणि होदो बघितला, तर याच्यामध्ये काय की तुम्ही एखाद्या गोष्टीची डिग्री सांगत असता. ओके म्हणजे किती जास्त आहे, जास्त प्रमाणात. सो त्या पद्धतीने फक्त कुराई आणि गुराई ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तुम्ही इमोशनली त्या गोष्टीमध्ये असता. ओके म्हणजे मी रडेल इतपत, हसेल इतपत अशा टाईपमध्ये. होदो असेल तर थोडंसं काय वस्तुनिष्ठ स्वरूपात असतं, ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्याच्याशी जास्त निगडीत आहे. त्याच्यामुळे ओदो रोकू होदो योजुदेस असं किंवा ओमोई देसवेने मोची किरे नाही होदो ओमोई मोनो अशा पद्धतीने वापरू शकता. चुकीतच नाही. दाराके हा निगेटिव्ह साठीच येतो. ओके माचिगाई दाराके, होन दाराके, दोरो दाराके इदेस का? सोनो आतो वा यासुई देस, ताबे यासुई देस. याच्याबरोबर एक लक्षात ठेवायचं आहे ताबे निकुई देस. ओके देस का? खायला सोपं, खायला अवघड. जा सोनो तो हाजू देस नाही. हाजू म्हणजे काय की एखादी गोष्ट मस्ट बी, यामध्ये लॉजिक आहे, तो यायलाच पाहिजे, हे असायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे यासाठी वापरला जाणार. आणि सगळ्यात शेवटचा आता आपण वापरला तो म्हणजे जुनी वा इरारे नाही. हा इमोशनली आहे, एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः स्टॉप नाही करू शकत, म्हणजे हे तुम्हाला केल्याशिवाय राहवत नाही किंवा करावं लागणार. नाका जुनी वा इरारे नाही. दो देस का मोसो देस योने मोखांतान देस योने. बहुत खूप सिंपल होते. मी हिंदी का बोलते, बऱ्याच वेळा काय होतं हिंदी पण व्हिडिओ रेकॉर्ड करते ना त्यामुळे, बट व्हिडिओ खूप सोपा आहे असं मला वाटतंय. वाकारी असो कातांदेसियोने. सो काय की ग्रामर पॅटर्न पण खूप सोपे आहेत. N3चे ग्रामर पॅटर्न्स हे सगळे आपण डेली वापरतो, त्यामुळे तसेच तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रत्येक एक ग्रामर पॅटर्न लक्षात ठेवत असताना त्याच्याबरोबर एखादं एक्झाम्पल लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला तो आठवायला किंवा कनेक्टिव्हिटी समजायला मदत होईल. ओके सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हो मध्ये मध्ये माझ्या तुमच्यासारखेच माझे जे स्टुडंट आहेत त्यांच्या आवाजही येत असतील, त्यांचे काही प्रश्न आहेत, आय होप तुमचं प्रश्नांचं सॉल्व्हिंग पण त्यामध्ये होऊन गेलं असेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे ग्रामर पॅटर्न करून ठेवा आणि तुम्ही कंपाऊंड वर्ब जे आहेत त्याचा व्हिडिओ, ॲडजेक्टिव्हचा किंवा वर्ब्स हे व्हिडिओ बघितले नसतील तर ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जातील. एक पूर्ण लिस्ट मिळून जाईल, तर ती पाहायला विसरू नका जर तुम्ही आता एक्झाम देताय तर, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.